कोरोनानं जिल्ह्यात अनेकांचे बळी गेले। कुडाळ येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि रुचिरा हॉटेलचे मालक विनायक भोगटे हे कोरोनानं आजारी होते। 15 सप्टेंबरला रुचिराचे मालक विन्या म्हणजेच विनायक भोगटे यांचं ओरोस इथं निधन झालं। आज त्यांना जाऊन 12 दिवस पूर्ण होत आहेत। एक दिलदार माणूस म्हणून त्यांची कुडाळ शहरात ओळख होती। वयाची 60 वर्ष जीवन जगून सर्वांना चटका लावणारी त्यांची अकाली एक्झिट सर्वांना दुःख देणारी होती। 11 फेब्रुवारी 1959 मध्ये कुडाळ शहरात विनायक यांचा जन्म झाला। विनायक यांना 3 भाऊ आणि 2 बहिणी असा मोठा परिवार होता। मोठे भाऊ सदानंद, बहीण कांचनप्रभा आताची मीना पोकळे, कुमोदिनी आताची कविता वाळके, तर भाऊ विजय उर्फ आपा, सुनील भोगटे अशी ही 6 भावंड। विनायक हे घरात आणि कुडाळ शहरात विन्या नावानं प्रसिद्ध होते। 11 फेब्रुवारी 1959 रोजी त्यांचा जन्म कुडाळमध्ये झाला। आमचं कुटुंब गरिबीतूनच वर आलेलं आहे। आमचे आईवडील यांचा कोल्ड्रिंकचा धंदा आणि त्यामधून विनायक हा 3 नंबरचा मुलगा त्यांचा, मोठा भाऊ सदानंद, 2 नंबरची बहीण कांचनप्रभा आणि 3 नंबर विनायक। त्यानंतर आमची दुसरी बहीण जी सध्या मुंबई स्थित आहे कविता वाळके। त्यानंतर भाऊ विजय उर्फ आपा भोगटे आणि त्यानंतर शेवट मी सुनील भोगटे। असं आमचं कुटुंब कुडाळमध्ये वडिलांचाच पारंपरिक व्यवसाय कोल्ड्रिंक हाऊस आणि यामध्ये आम्ही सगळे एकत्रित काम करत होतो। खास सांगायचं म्हणजेच आमच्या दुकानामध्ये प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या आणि त्या जबाबदाऱ्या आपापल्या परीनं या ठिकाणी पार पडत असतानाच विनायक हा हिरिरीने त्या ठिकाणी काम करत होता। त्याचं सकाळची ड्युटी असायची सगळ्या मशिनरी साफसफाई करणं, सगळं दुकान पुसून झाडून घेणं आणि हे काम तो एवढं प्रामाणिकपणे सकाळी उठून करायचा। आणि यामधूनच आम्ही सगळे एकत्र काम केल्यामुळेच आज त्या व्यवसायातून आम्ही प्रगती करत होतो। आणि असं करत असताना त्याला अनेक आजार होते, त्या आजाराला सुद्धा तो चांगल्या प्रकारे तोंड देत होता। घरात काही एखादी गोष्ट असेल तर हिरिरीने करणं, उत्साहाने करणं हे त्याचं वाखाणण्याजोगं काम होतं। लोकांसाठी परोपकारी वृत्ती होती। आज कित्येक लोक आम्हाला फोन करून सांगतात, मला अशा प्रकारे मदत केली, मला तशा प्रकारे मदत केली। एवढंच नव्हे तर आपल्या एका मित्राला सुद्धा शिक्षणासाठी आपल्या घरी आपल्यासोबत घेऊन त्याने शिक्षण त्या मित्राचं सुद्धा पूर्ण केलं। आज अनेक लोकांना आर्थिक सहाय्य त्याने केलं। जी काही अडचण असेल ती अडचण जरी आपल्याला जमत नसेल, ताकद नसेल, तरीसुद्धा ती पूर्ण करण्यासाठी यटोकाट प्रयत्न तो करत होता। परंतु जे म्हटलं जातं, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, ह्या उक्तीप्रमाणेच आज हे वय नव्हतं त्याचं की आम्हा सर्वांना सोडून जाण्याचं। परंतु आज जी महामारी आहे त्या महामारीमुळेच त्याच्यावर असलेले, त्याच्यासोबत असलेले आजार आणि त्या आजारावर मात तो करत होता, परंतु कोरोनावर तो मात करू शकला नाही। आणि अशातूनच तो आज आम्हाला सोडून गेलं। खरोखर त्याच्या आठवणी ह्या सदैव आमच्या भोगटे परिवारामध्ये राहतीलच, आमच्या कुटुंबामध्ये राहतील। कारण एक उदाहरण सांगायचं म्हणजे साधं जरी घरातलं लग्न असेल आणि त्याची सर्व जबाबदारी जरी हॉलवर असली तरी जाणून बुजून त्या हॉलवर त्या जेवणाची जबाबदारी स्वतःवर घेणं, जेवण लोकांना मिळालं की नाही हे पाहणं, हे ज्याचं त्याच्या जे भरलेलं होतं त्याच्या डोक्यामध्ये होतं, त्या गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट देऊन काम करायचा, लोकांना कमी पडू नये यासाठी प्रयत्न करायचा।
अशा अनेक गोष्टी, त्याच्या अनेक आठवणी आहेत. आमचं साधी गोष्ट सांगायचं म्हणजे घर बांधायचं ज्यावेळी प्रयत्न झाला आमचा बाजारपेठेमधील, आणि आर्थिक स्थितीसुद्धा आमची तशी बेताची होती, परंतु त्याने आपल्या शब्दावर ते घर 3 महिन्याच्या आत 3 मजली इमारत पूर्ण केली. आणि त्याला सकाळी उठणं, पाणी मारणं, त्यासाठी आवश्यक असणारं साहित्य उपलब्ध करणं, रात्री स्लॅब घालणं, कारण दिवसभर बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी हे साहित्य उतरणं शक्य नव्हतं. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा त्याने ते घर 3 स्लॅब त्या ठिकाणी पूर्ण केले. आणि आमचं राहतं घर त्याने पूर्ण करण्याचं खरंच त्या घरामध्ये श्रेयाचा वाटा आहे. अनेक व्यवसाय पूर्ण करण्यासाठी अनेक व्यवसाय नवीन निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी हिरिरीने काम करणं. नाही, प्रत्येक वेळी जरी आम्ही 6 भावंड होतो, पण विनायकचं काम करण्याची म्हणजे एखादी गोष्ट जबाबदारी घेतली की ती पूर्ण करणं आणि त्यासाठी हिरिरीनं काम करणं. परंतु एक वैशिष्ट्यही होतं की वडिलांनी एखाद्या वेळी सांगितल्यानंतर त्यावर कधी प्रतिउत्तर कुणी मुलांनी केलं नाही. म्हणजे आमच्या घरात अंतिम निर्णय वडिलांचा असायचा. आणि वडील गेल्यानंतर आमची आईचं प्रेम त्याच्यावर खूप होतं. आणि आईला विचारल्याशिवाय तसा तो कधी कुठली गोष्ट करत नसे. जर आईने सांगितलं विनायक हे कर की तो ताबडतोब तत्परतेने ती गोष्टी पूर्ण करायचा. आणि वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पूर्ण घरातल्या लहान मुलं असतील, काही आमचे पुतणी लहान होते, त्यावेळी त्यांचं कपडे म्हणा, आहार म्हणा, ह्याच्यावर मात्र कटाक्षाने नजर असणारा हा विनायक होता. आमच्या मोठ्या भावाची मुलं असतील, त्यांना चांगले कपडे कसे मिळतील, चांगलं खाद्य कसं मिळेल, त्यांचं चांगलं राहणीमान कसं होईल, ह्यासाठी विनायकाचाच जास्त प्रयत्न असायचा. आज ती आठवण आमच्या सर्व मुलांमध्ये येते. ते सांगतात की इन्या काका आमचं सगळं करायचा. वडील राधाकृष्ण भोगटे हे कुडाळ शहरातील जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. त्यांचा पारंपरिक कोल्ड्रिंक हाऊसचा धंदा होता. विनायक यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली. हिरिरीनं काम करू लागले. दररोज सकाळीच उठून मशिनरी साफ करणे हे त्यांचं नित्याचं काम. वडिलांच्या व्यवसायात ते लक्ष घालत आणि पाहत होते. मोठा भाऊ सदानंद कोल्ड्रिंकचा व्यवसाय सांभाळत होता. दुसरा विजय यांनी स्टील कपाटचा धंदा सुरू केला. तर धाकटे बंधू सुनील भोगटे हे राजकारणात यशस्वी झाले. कुडाळ पंचायत समिती सभापती झाले आणि स्वतःचा बिल्डर व्यवसाय म्हणून धंदा सांभाळू लागले. तर विनायक यांनी हॉटेल व्यवसायात उडी घेत शहरात नावलौकिक प्राप्त केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आणि उद्यमनगरच्या जागेत अनेक ऑफिस सुरू झाली. भोगटे यांच्या जागेत जिल्ह्याचं RTO ऑफिस होतं. लोकांची दुपारची जेवणाची अडचण होऊ लागली होती. ही अडचण होऊ नये म्हणून विनायक यांनी रुचिरा हॉटेल सुरू केलं. विनायक स्वतः आचारी होते, यामुळे त्यांच्या हातचे तळलेले मासे खाण्यासाठी लोक बाहेरून यायचे. हळूहळू हे हॉटेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नंबर 1 हॉटेल बनलं. या हॉटेल रुचिरा हे नाव कसं सुचलं हे त्यालाच ॲक्च्युली माहीत. एक रुचकर जेवण द्यायचं हा एकच हेतू त्याचा होता. आचारी पहिल्यांदा त्या हॉटेलात होते आचारी, परंतु त्याच्या मनाला ते पटत नव्हतं चांगलं लोकांना द्यावं. आणि चांगलं देण्यासाठी मग तो स्वतः आचारी बनला आणि चांगलं आचारीगिरी त्या ठिकाणी त्याने दाखवून दिलं की एक उत्कृष्ट आचारी म्हणून. आणि त्याचं जे गमक होतं ते करी मच्छी फ्राय. आणि त्यामुळेच मुंबई म्हणा, गोवा म्हणा, बेळगाव म्हणा, कुठल्याही भागातून जरी लोक आले तर पहिलं त्याला फोन नंबर त्याचा घेऊन जायचे, फोन करायचे, किंवा समक्ष उशिरा जरी आले किंवा जाताना सकाळी सांगायचे आम्ही दुपारी जेवायला येऊ, रात्री जेवायला येऊ, म्हणजे अशा प्रकारची त्याला ऑर्डर द्यायचे. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे एक उदाहरण सांगतो की एक दिवशी एक
गाभित समाजाची महिला आमच्या कुडाळ शहरात मच्छी विक्रेती करणारी मला बोलली, अरे विनायक पापलेट स्वस्त विकतो. म्हणून मी विनायकशी बोललो, अरे तू का स्वस्त विकतो? तर तो म्हणाला, मला स्वस्त मिळाल्यानंतर ग्राहकांना स्वस्त देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. म्हणजे त्यांची इच्छा होती त्या गाभित समाजातील लोकांची की ह्याने महाग विकावं, परंतु तसं कधी केलं नाही. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, दररोज त्याच्याकडे किमान 5 ते 7 लोक हे पैसे न देता जेवून जात होते. म्हणजे जरी तो एकच वाक्य वापरायचा, पैसे नसले तरी येऊन जेवून जा. जे आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवण दिली की उपाशी आपल्या दारातून कोण जाता कामा नये. आणि म्हणून जरी पैसे नसले तरी त्याने अनेक, म्हणजे माझ्या माहितीनुसार दररोज 4 ते 5, 7-8 लोक निश्चितच त्या ठिकाणी न पैसे देता जेवून जात होते. ही एक त्याची सेवावृत्ती होती, ही उपजत होती त्याला. त्यांची अंग मेहनत आणि सचोटी वाखाणण्याजोगी होती. विनायक पूर्ण हॉटेल सांभाळत त्यांची मुलगी पूजा जेवणाची ताट तयार करण्याचं काम करत असे, तर पत्नी मासे भाजणे आणि चपाती भाजण्याचं काम करत. या 3 व्यक्ती नोकरीशिवाय दिवसभर हॉटेल चालवत. नोकर ठेवणं त्यांना कधीही पटलं नाही. अशातच मोठं कुटुंब झाल्यानंतर आर्थिक चणचण असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा झाला 1980 सालात आणि कुडाळमधील ऑफिसेस सुरू झाली आणि त्यापैकी अनेक ऑफिसे या आमच्या जागेमध्ये, उद्यमनगरच्या जागेमध्येच या ठिकाणी निर्माण झाली. आणि ही निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणची लोकांची होणारी अडचण ही विनायकच्या लक्षात आले की या ठिकाणी एखादं हॉटेल किंवा खानावळ काढली तर जी लोकांची त्या ठिकाणी अडचण होत होती, जेवणाची असेल, नाश्त्याची असेल, आणि त्याबरोबर त्याने त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय सुरू केला. आणि त्या हॉटेलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आज लोकच कित्येकजण आम्हाला सांत्वनपर फोन केल्यानंतर सांगत आहेत की विनायकची तळमळ, विनायकची धावपळ. खरोखर हॉटेल स्वतः चालवणं, त्या हॉटेलात त्याची पत्नी त्याला सहकार्य करत होते, त्याची मुलगी त्याला सहकार्य करत होती. एखादा नोकर फक्त घेऊन एवढी तुफान गर्दी असायची की विनायकचे भाजलेले तळलेले मासे खाण्यासाठी लोक त्या ठिकाणी यायचे. आजही अनेक लोक सांगतात, पुण्या मुंबईसारखे लोक पुण्यातनं ज्यावेळी पर्यटक म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गात येत होते किंवा गोव्यात निघत होते, त्यावेळी वाटेत येताना फोन करून त्याला जेवण ठेवायला सांगायचे. म्हणजे एवढी चव आज सर्व पर्यटकांच्या जिभेवर, आणि त्यामुळेच त्याचं नाव एवढं होतं की आज तुम्ही पाहाल अनेक मोठ्या शहरामध्ये सुद्धा रुचिरा नावाने खानावळी सुरू झाल्या. याचं मी तर खरं श्रेय विनायकला देतो, कारण त्याने खानावळ म्हणजे काय आणि हॉटेल म्हणजे काय हे दाखवून दिलं. अल्प दरात त्या ठिकाणी अशा प्रकारचे जेवण देणं, आणि त्यामुळेच त्याचं नावलौकिक त्या ठिकाणी होतं. ही ज्यावेळी गरज त्याच्या लक्षात आल्यानंतर काही दिवसांनी त्याला परमिट रूम त्याने सुरू केला त्याच जागेवर, आणि परमिट रूमामध्ये सुद्धा व्यवसायामध्ये त्याने प्रगती छानपैकी केली. रुचिरा हॉटेल नंतर परमिट रूम सुरू करायचा विचार त्यांच्या मनात आला. कुडाळ हायवे लगतच आपल्या जागेत रुचिरा परमिट बार अँड रेस्टॉरंट सुरू केलं. अनेकांना आर्थिक मदत आणि सहाय्य त्यांनी केलं. मित्रांना आर्थिक मदत केली, मात्र आपण केलेली मदत त्यांनी कधीच सांगितली नाही. जसं आम्ही अविवाहित होतो त्यावेळी जसं आमचं वातावरण होतं घरात, तसंच आम्ही विवाहित जरी झालो, आमची मुलं बाळं झाल्यानंतर आम्ही सेपरेट जरी राहायला गेलो, कारण ती जागा अपुरी पडत होती बाजारातली, आणि त्यामुळे आम्ही हायवेसारख्या ठिकाणी या उद्यमनगरमधील आमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आम्ही राहायला, 3 भाऊ म्हणजे 4 भाऊ आम्ही सेपरेट राहायला लागलो. पण सणाला एकत्र येऊन तोच उत्साह, तोच आनंद
कधी वादाचा प्रश्न नव्हता आणि आम्ही एकत्रित आजपर्यंत कालपर्यंत आम्ही एकत्रित होतो. कुठलाही प्रश्न जरी एका भावाला जरी निर्माण झाला तरी चारी भाऊ आम्ही एकत्रित येऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी कालपर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो. कुठलाही प्रसंग असू दे, कुणावरही असू दे, आम्ही चारी भाऊ एकत्र यायचो आणि तो जो काय आमच्यावर प्रसंग असेल तो निभावण्याचा आम्ही चारी भाऊ कटाक्षाने प्रयत्न करायचो. तसं बघितलं तर त्याच्या जे कला होती ती जेवणातच होती जास्तीत जास्त, असं खाद्य वगैरे किंवा अशा प्रकारचं. पण त्याला एक आवड अशी होती की आपल्याकडे सगळं पाहिजे. आज तुम्हाला मी मुद्दामून सांगेन की सिंधुदुर्गात आणि कुडाळातला तर पहिला टी व्ही हा विनायकने आणला. कुडाळात पहिला टी व्ही ओनिडा कंपनीचा हा विनायकने आणला आणि विनायकनेच त्यानंतर टी व्हीचं दुकानसुद्धा सुरू केलं. म्हणजे जी काय गोष्ट असेल ती पहिली मी करणार. एक त्यावेळी रेकॉर्डचं होतं, रेकॉर्ड म्हणजे HMV सारख्या रेकॉर्ड्स वगैरे, रेकॉर्ड प्लेअर असायचा, हा त्यावेळी त्याने आणलेला आहे. म्हणजे पहिला आपल्याकडे पाहिजे, पहिला आपण करणार किंवा नाविन्य जे असेल ते आपल्या देशात असेल, गावात असेल, कुडाळात असेल, कुठे ते आपण तो पहिला करायचा, असं त्याचं एक वैशिष्ट्य होतं. आम्ही सांगितलं अनेक वेळा त्याला सांगितलं, आता तुझं वय होतं आहे, दुकानात नोकर ठेव वगैरे, पण त्याला ते पटत नव्हतं. तो काय म्हणायचा की आपल्या दुकानात टापटीपपणा पाहिजे. हे त्याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. म्हणजे जे लहानपणापासून होतं, कोल्ड्रिंक हाऊसमध्ये सुद्धा तो ग्लास असेल, आईस्क्रीमचे कप असतील तर ते स्वच्छ लोकांना नीटनेटके देणं, आणि हेच त्याचं ब्रीथ त्यांनी हॉटेलमध्ये चालू ठेवलं. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणता की वेटर का ठेवले नाहीत, कुक का ठेवले नाहीत, कारण ते थोडेसे डर्टी राहायचे आहेत. मग त्याला ते आवडत नव्हतं. स्वच्छ पाहिजे, नीटनेटकं पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टीसाठीच तो स्वतः दुकानात आपण वावरत असे. आत मुली वाढण्याचं काम करत होती आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी चपात्या भाजणं किंवा मासे भाजणं अशा गोष्टी करून देत होते. आणि हे लोकांना आवडत होतं की हा अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी हे जेवण सर्व्हिस देतो. आणि त्यामुळेच त्याच्याकडे तुम्हाला माहितीसाठी सांगेन की आज कुडाळसारख्या ठिकाणी आणि 90च्या कालखंडामध्ये 500-550 ताटं एका वेळेला त्यावेळी त्याच्या दुकानात लागत होती. आणि त्याचा मी समक्ष मनुष्य आहे, मी सुद्धा कधीतरी मदतीला जात असे. 500-550 ताटं तो एकटा हँडल करत होता. परंतु एक वैशिष्ट्य त्याचबरोबर होतं की प्रत्येक ताट हे ओलं असलं तर ते पुसल्याशिवाय कधी गिरायकाला त्याने दिलं नाही. जर त्याने असंच प्रसंग होता, एक दिवशी एका आत नोकर होता, त्याने ओला तोटामध्ये जेवण वाढलं आणि बाहेर आणलं. अक्षरशः विनायकने त्या कामगाराला मारलं. म्हणजे एवढा डिसिप्लिन तो त्या ठिकाणी सांभाळत होता की त्याला अपेक्षित होतं त्या नोकराने ते ताट स्वच्छ पुसलं पाहिजे, जसं मी करतो तसं. मग त्या ठिकाणी एक्सक्यूज नाही. मग त्याचा तो राग अनावर व्हायचा. आपल्या मुलीलासुद्धा अनेक वेळा तो बोललेला आहे ह्या बाबतीत की स्वच्छ पाहिजे, नीटनेटकं पाहिजे, सगळं टापटीप पाहिजे. आणि म्हणूनच त्याचं हॉटेल आज नाव, आजही लोक येतात रुचिरा कुठे आहे म्हणून विचारतात. बाजारपेठेत घर व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती. ही जबाबदारी सर्वांनी विनायक यांच्याजवळ दिली आणि तब्बल 3 महिन्यात त्यांनी हे घर बांधून पूर्ण केलं. पूजा ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिचा त्यांनी मुलाप्रमाणे सांभाळ केला. मुलीवर त्यांचा फार जीव होता. तिला चांगलं शिक्षण त्यांनी दिलं. त्यांच्या यशात पत्नी सुप्रियाचा मोठा वाटा होता. तर मुलगी पूजाचा विवाह आमरड येथील प्रसिद्ध शासकीय ठेकेदार ललित वंजारी यांच्याशी झालं. आज मुद्दाम उल्लेख करेन, अनेक मित्र त्याचे होते, पूर्वी अनेक होते. म्हणजे थोडंसं उल्हास शिरसाट वगैरे असे लोक होती, त्याचे खास मित्र होते. पण मैत्री अशी होती की आजही तो सांगू शकतो, त्यांचे काही मित्रमंडळी जी आहेत ती सांगू शकतात
की विनायकशी मैत्री करावी तर विनायकशी. साधं उदाहरण सांगायचं म्हणजे आज त्यांची हल्ली इथं रुचिरा झाल्यानंतर ह्या रिक्षावाल्यांची दोस्ती झाली. ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील की त्याची मैत्री म्हणजे अशी असायची की एखादी पार्टी असेल, नाही नाही तुम्ही काय करायचं नाही, मी सगळा करून आणतलं आहे. म्हणजे द्यायचं ते पूर्ण द्यायचं. काय द्यायचं असेल आपल्याकडून, मैत्रीत असेल किंवा प्रेमापोटी असेल किंवा नात्या गोत्यात असेल, द्यायचं तर पूर्ण द्यायचं. हात राखून कधी त्याने केलं नाही. आणि ते त्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार फार मोठा होता. म्हणजे आम्हालासुद्धा जाणीव आहे त्याची. मुली म्हणजे त्याची जीवापाड प्रेम, मुलीवर भरपूर प्रेम होतं आणि आहे तसंच आहे त्याचं एकदम. म्हणजे मुलीने काय मागितलं नाही केलं असं कधीच नाही. मागितलेली गोष्ट, त्याच्या इच्छा आकांक्षा कधीच अपुऱ्या ठेवल्या नाहीत, सगळ्या पूर्ण केल्यात. वडील म्हणून जी जबाबदारी आहे ती त्याने यशस्वी पार पाडली असं मी म्हणेन. तसं आम्ही एकमेकाशी सहमतीनंच सगळं करायचो. परंतु एक वैशिष्ट्य होतं की विनायकसुद्धा असेल किंवा मोठा बंधुराज जरी असला तरी सल्लामसलत करायचे. मी जरी छोटा असलो तरी काही गोष्टी माझ्याशी सल्लामसलत. एक महिन्याभरापूर्वीच विनायक त्याची बायको इथं एका गोष्टीसाठी माझ्या घरी आलेले आणि आम्ही सल्लामसलत केलं. आणि त्याच्यानंतर मोठा भाऊ आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला. म्हणजे आजही आमच्या घरात सल्लामसलत करणं, जरी चारही एकत्र येऊन, अशी एक पद्धत आहे. ती कालपर्यंत तर आम्ही ठेवलेली आहे. कुठलाही निर्णय मला काय घ्यायचं असेल, निर्णय घ्यायचा असेल तरी आम्ही मोठ्या भावाच्या कानावर घालतो. मोठ्या भावाला काही जरी करायचं असेल तरी तो आम्हाला आमच्या कानावर घालण्याची पद्धत आहे. निश्चितच त्याच्या ज्या इच्छा होत्या, त्याच्या मनात जे ॲम्बिशन्स त्याच्या होत्या, त्या त्याच्या पत्नी आणि मुलीकडून सहकार्य करून त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. जरी तो नसला तरी त्याची उणीव त्याच्या कुटुंबियांना आम्ही कमतरता भासू देणार नाही. ज्या काय सल्लामसलत करून आमचं सर्व कुटुंब एकत्र बसून चांगला निर्णय आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने निश्चित आम्ही प्रयत्न करू. विनायक हे आदर्श मित्र होते. मैत्रीला जागणारा हा माणूस मित्रांमध्ये मिळून मिसळून वागायचा. त्यामुळेच जीवाभावाचा मित्र हरपल्याची खंत त्यांचे अनेक मित्र व्यक्त करतायत. राधाकृष्ण भोगटे हे आमच्याबरोबर लहानपणापासून आमच्याबरोबरच खेळणं, शिक्षण वगैरे संपूर्ण दिवस माझ्याबरोबर असल्यामुळे त्याचं दुःख आमच्या कुटुंबात खूप झालं. खूप त्यांचं ह्या होता आणि कोणाच्या वाकड्यात नाही, आपल्या व्यवहारात आपण अगदी आणि जीवाक जीव देणारं कोणताही प्रसंग असा नाही, लग्नकार्य असं नाही किंवा वाईट गोष्ट असू दे, त्यावेळी त्याची उपस्थिती ही नेहमी हजर राहणं आणि सहकार्य करणं. म्हणजे तो गेल्यामुळे आमची हानी झालीच आणि पुढाच त्यांनी बरेच कार्यक्रमात सहभाग घेतलेला असा. त्यामुळे तिचे मी स्वतः पार्टीत नाही, पण म्हाका कालच नितीन तायशेटे आमचे महासंघाचे अध्यक्ष फोन केल्ल्याने की स्वतः त्यांनी जेवण करून त्या ग्रुपाक जेवण केल्यान, स्वतः वाढल्यान, स्वतः त्यांना सगळी ट्रीटमेंट देणं, जाताना पाण्याची बाटली भरून देणं, एवढ्यापर्यंत तेवढं एवढं महान मी आतापर्यंत बघून. आम्ही हॉटेल व्यवसाय वगैरे असो नितीन वाळके, पण आम्ही अशी त्याची ट्रीटमेंट कोणची बघू नाही, नोकर नसताना असा वागणं. पुढात असे व्यक्ती गेल्यामुळे खूप त्याचं ह्या असा नक्कीच आमच्या पुढात त्याचं नुकसान असा अशा व्यक्तींमुळे. आणि आमच्या नाम सप्ताहात त्यांनी खूप भाग घेतलेल्यामुळे रात्री वगैरे घेणं, त्याच्यात भाग घेणं पूर्वीच्या काळापासून आमच्याबरोबर बघितला. नक्कीच हानी असं पुढे. मित्रांसोबत गप्पा टप्पा करणं हे त्यांचं नित्याचं होतं. संध्याकाळी न चुकता SRM कॉलेजच्या बाहेर रिक्षा चालकांशी बसून गप्पा टप्पा करणं हे त्यांचं नेहमीचं काम. असं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्यानं शहराची मोठी हानी झाली आहे. भोगटे हे खरोखरच एकदम चांगले माणूस होते. कारण
फक्त त्यानं एकच एक होता की एक टोणा लावण्याचा त्याचा एक हे होता, छंद होता. मी पण टोणा लावायचो, पण हा माणूस असा होता, कोणाच्या गोष्टीला नाही, काही नाही, आपलं काम की आपण धंदा, आणि एकदम सुसंस्कृत. म्हणजे फक्त तो कॉलेजच्या तिथे संध्याकाळी 6 वाजता तिथे बसलेला असायचा त्या रिक्षावाल्यांच्या ग्रुपमध्ये, कॉर्नरला, आणि तिथे गप्पा गोष्टी कर. कधीतरी मी तिथे फिरायला गेलो तर मला हाक मारायचं की मी त्याला हाक मारायचो. पण हा माणूस अतिशय शांत स्वभावाचा होता आणि कोणाच्या गोष्टीला नाही, आपला काम आणि आपण धंदा ह्याच्या पलीकडे आहे ना. आणि प्रत्येक गोष्टीला कुठे काय असलं तरी तो मदत करायला पाठीपुढे बघायचा नाही, एवढं त्याची हे आहे. खरोखरच ते म्हणजे आम्हाला आता दुःख होतं आहे. म्हणजे आपल्यातून एक कोणतरी एक म्हणजे हेतपूर्व व्यापारी चांगला एक सदस्य होता तो आणि गेला, आणि त्याचं आम्हाला अजूनही हे दुःख जाणवतं आहे. कारण ही भरून काढणारी हे नाही आहे. हां, आणि बाकीचं काय त्याचं काय सगळं बाकीचं सगळ्या बाबतीत त्याच्या बोलण्यात काय हे नाही, आपल्याकडे शब्द नाही. एवढं ते चांगली व्यक्ती होती आणि व्यक्तिमत्व चांगली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दर्जेदार हॉटेल व्यावसायिक म्हणून विनायक भोगटे यांनी नावलौकिक मिळवला. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नव्हे तर दूरवरून लोक विनायक यांच्या हातचे तळलेले मासे खाण्यासाठी आहेत. दिवसाला 5 ते 10 गरीब लोकांना ते मोफत जेवण देत. जे काम करण्याची पद्धत होती ती वेगळीच होती. त्यांची म्हणजे जी पद्धत होती ते प्रत्येकाला जे पाहिजे काय असेल ते त्यांचं म्हणजे जेवण असायचं, माशाचं किंवा काही गोष्टी असं ते अप्रतिम असायचे. आणि त्यांची सर्व्हिस तर विचारात नको, आणि सुपरफास्ट एकदम. पण ह्या कोरोनाच्या काळात अशा आमच्या हॉटेल व्यवसायाचा एक मृत्यू होणे म्हणजे ते चुकीचंच आहे. ते सगळे झाले घडले ते त्यांना आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देतो. विनायक यांच्या अकाली जाण्यानं एक परोपकारी माणूस केला असं मत व्यक्त करत नगराध्यक्ष ओंकार तेलींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कुडाळ शहरातील रुचिराचे मालक कैलासवासी विनायक भोगटे यांचं निधन झाल्यानंतर प्रथमच आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुडाळ शहरातील एक नावाजलेलं जुनं हॉटेल रुचिराचे ते मालक, अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व. कुडाळ शहरात रुचिरा हॉटेल म्हटल्यानंतर कोणीही सांगेल असं त्यांचा वावर, आणि अशी व्यक्ती आज कुडाळ शहरातून देवाज्ञा झाली. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि करोनाच्या संकटात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हे मी सर्वांना आवाहन करतो. मी सौ योगिता लाडशेट बिले. कैलासवासी विनायक भोगटे म्हणजे माझा सख्खा काका म्हणण्यापेक्षा मला अगदी वडिलांच्याच जागी. कारण लहानपणापासून त्याने खूप आमचे लाड पुरवले. अगदी कटिंगला सुद्धा आम्हाला तोच घेऊन जायचा. जेवणात कसं जेवायचं इथपासनं आम्हाला त्याने शिकवलं. आत्ताच म्हणाल तर जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या संसारातली सगळी भांडी पण त्यानेच घेतलेली आहेत. म्हणजे मला काय आवडेल हा विचार करून सगळी भांडी आत्ता माझ्याकडे जी आहेत ती त्याचीच आहेत. इतका खोल विचार त्याचा होता. आणि खूप अगदी आत्ताच म्हणाल तर आम्ही मुंबईला पण गेलेलो आमच्या फॅमिली फंक्शनसाठी. तेव्हा एकत्र खूप प्रवास वगैरे झाला. तेव्हा आत्ता आपल्यात नाही आहे हे जे समजणं पण खूप कठीण होतं आहे. असं वाटतं आहे की आत्ताच येईल आणि हाक मारेल. खूप वाईट वाटतं आहे की आपल्यातनं तो गेला. कोविडमुळे 16 तारखेला त्याचं निधन झालं. आम्ही काही ह्याच्यात त्याच्यापर्यंत पोचू शकलो नाही. त्याचं सगळ्यात जास्त खंत वाटते आहे. आणि इथे आता आमच्या कुटुंबासाठी ही खूपच वाईट गोष्ट आहे. आणि हर उन्नरी एक व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबातून गेलं ह्याचं खूप वाईट आहे. आमच्या पूर्ण बिले परिवाराकडनं मी त्याला श्रद्धांजली अर्पण करते. माझे चुलत बंधू कैलासवासी विनायक भोगटे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बरोबर अत्यंत वाईट अशी घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. खरोखर आम्हाला मनाला चटका लावणारं असं एक त्यांचं निधन झालेलं आहे. आणि खरोखरच आमच्या कुटुंबामध्ये मनमिळावं असा त्यांचा स्वभाव होता. प्रत्येक वेळी जे काही त्यांचे मित्रमंडळ असतील त्यांनासुद्धा कायम सहकार्याची त्यांचा हात असायचा. SRM कॉलेजच्या नाक्यावर त्या ठिकाणी रिक्षा युनियन आहे, त्या ठिकाणी ते त्यांचा जास्त वेळ त्या ठिकाणी त्या रिक्षा युनियनच्या मित्रमंडळामध्ये व्यतीत करायचा. आणि प्रत्येक वेळी त्यांनासुद्धा वेळोवेळी सहकार्य त्यांनी केलेलं आहे. काय मदतीचा हात त्यांचा असायचा. तो त्यांच्या जाण्याने खरोखरच आम्हाला दुःख झालेलं आहे. आणि त्याला मी माझ्या चुलत भाऊ विनायकला मी श्रद्धांजली अर्पण करतो.
विनायक हे नेहमीच संत राऊळ महाराज कॉलेजच्या सर्कलमधील रिक्षा चालकांसोबत बसलेले असायचे. संध्याकाळी ते त्यांच्याशी गप्पा मारत बसत. आज ते नसल्याची उणीव सर्वांना जाणवते. विनायक भोगटे हे सर्वसाधारण त्यांचं सकाळी येणं महत्त्वाचं होतं. सकाळी ते साधारण 7-7:30पर्यंत ते इकडे यायचे, बसायचे, गप्पा गोष्टी करायचे, निघून जायचे, परत यायचे. असं नाही म्हटलं तर दिवसातनं त्यांची कमीत कमी 10 वेळा तरी फेरी व्हायची. पण आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं असं वाईट असं काही नाही, पण चांगलं सगळं बोलायचे, आमच्याशी विचारायचे कसं काय चाललं आहे, धंदा वगैरे आहे की नाही, काय करता, कसं आहे. इवन वैयक्तिकसुद्धा कुटुंबाबाबतीत ते आमची चौकशी करायचे. म्हणजे अतिशय चांगला माणूस, जो खरोखरच मनाला जिव्हाळा आणून देणारा. त्यांच्याबद्दल बोलतानासुद्धा आम्हाला अतिशय वाईट वाटते की असा माणूस आमच्यातनं निघून गेल्यानंतर जसा कुटुंबातला एखादा माणूस जातो तशी आमची आजची परिस्थिती झालेली आहे. आज जरी सकाळचं टायमिंग असलं किंवा संध्याकाळचं टायमिंग असलं तर येण्याच्या टायमिंगमध्ये ते जर आता आम्हाला ह्या 4 दिवसात आम्हाला ते दिसत नाही आहेत. त्याबद्दल आम्हाला अतिशय वाईट वाटतं आहे. अशा माणसाला आमच्याकडून आदरांजली आम्ही वाहतो आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो ही परमेश्वराकडे माझी पूर्ण इच्छा आहे. माझे त्याचे खास संबंध. माझ्याशिवाय तो मला कुठेही जायचं असलं तर तो घेऊन जायचा बरोबर. चहा म्हणा, कुठे फिरायला म्हणा, घेऊन जायचा. एवढे चांगले संबंध होते. हॉटेलबद्दल मस्तच काम करायचं. स्वतः एकटाच चालवायचा हॉटेल धंदा एकटाच चालवायचा. म्हणजे नोकर बिकर काही हे नाही. बायको तो मुली तिघंजणच चालवायचे हॉटेल. विनायक भोगटे अतिशय मनमिळावू स्वभावाचे, अतिशय चांगले वागणूक होते. म्हणजे सगळ्यांना आपल्या मित्रत्वाच्या भावनेने ते हाक मारायचे. माझ्या दुकानात पण ते रेग्युलर यायचे. ते जाण्याने एक दुःख निर्माण झालेलंच आहे. आमच्या रिक्षा युनियनचे अतिशय जवळचे होते आणि अतिशय चांगले मनमिळावू स्वभावाचे असे माणूस. कधीही कोणासाठी असं कोणी असं बोलणं म्हणजे असं टाकून बोलणं काय असं कुठलीही गोष्ट ते करायचे नाही. अतिशय चांगल्या स्वभावाचे ते माणूस होते. मासे असेल, मटण असेल, चिकन असेल तर माशांच्या त्यांचे ते प्रसिद्ध होते. सुरमईचं काप असून दे किंवा ते इसवण असून दे किंवा पापलेट असं असे ते चांगल्या दर्जाचं त्यांचं जेवण असायचं. त्यानंतर त्यांनी ते त्यांच्या म्हणजे प्रकृती असेल किंवा काय असेल ते बंद केलं गेलं तर अतिशय चांगल्या दर्जाचं त्यांचे जेवणाची चव होती. पार्टीचा असा योग नसेल पण रिक्षा युनियनच्या टायमात जेव्हा जे भट जेवण असतं त्या दरम्यान ते स्वतः येऊन जेवण बनवून करण्याचं आणि त्यांना आवड होती जेवण बनवायची. त्यामुळे ते स्वतः जेवण इथे करायचे जेवण बनवून. रिक्षा युनियनच्या लोकांबरोबर आंबोलीला फिरायला जाणं असं त्यांचे छंद होते. माझ्या मते कुडात तरी त्यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला माणूस नसेल असं मला तर वाटतं. सुंदर, अतिशय सुंदर प्रकारचं जेवण RTO ऑफिस असताना त्यांच्या खानावळ 1 नंबरला चालायचे त्यावेळेला आमच्या माहितीप्रमाणे. जेव्हा नाक्यावरनं ते गेले तसं आम्हाला अजून वाटतच नाही आहे. रेग्युलर येणारा माणूस म्हणजे विनायक भोगटे. मला ते माझ्या मोठ्या वडिलांप्रमाणे होते. माझ्याकडे ते खूप चांगले व्यक्ती होते. ते माझ्याकडे खूप त्यांच्याने प्रयत्न केला. आज मला जे हातभार लागले आहेत, जसे आईवडिलांनी जन्म दिला कितीतरी चांगल्या प्रमाणात त्यांनी मला खूप साथ दिली. त्यांच्या जाण्याने मला खूप हळ व्यक्त केली आणि सर्वांसाठीही ती व्यक्ती एकदम चांगली होती. दानशूर म्हणजे देण्याची खूप त्यांची हे होती. भरपूर मदत करायची. एकदम त्यांचं दुःख खूप वाटतं मला, खूप एकदम. स्वतः दुकान पण लावून दिलं मला मुलांसाठी. खूप माझ्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या. एकदम वडिलांप्रमाणे व्यक्ती होती हो माझी. आई वडिलांनी फक्त मला जन्म दिला, डोक्यावर हात ठेवून मला खूप मदत केली त्यांच्याने. दुकानात खूप काही असेल तर मला कुठे जायचं 2 मिनटं थांबायची पण इथे तयारी होती त्यांची. एवढं मी लहान असून सुद्धा खूप मदत केली त्यांची. उपकार मी त्यांचे फेडू शकत. मध्ये मी इथे आलो. 2005 आल्यानंतर मला त्यांच्याने इथे साळवींकडे मी कामाला होतो. स्वतः दुकानसाठी म्हणजे स्वतः काहीतरी कर म्हणून खूप फोर्स केला त्यांच्याने मला आणि खूप माझ्याशी मदत केली. आज मी सिंधुदुर्गात काही त्यांच्यामुळे भरपूर खूप प्रयत्न केले. ते खरोखर आमच्याकडे देव माणूस होते. आम्ही ज्यावेळी मी इथे आलो की नाही तेव्हा मी पूर्ण शून्यात होतो. त्यांनी इथे मला बऱ्यापैकी सपोर्ट केला. त्याने पहिलं दुकान इथे बंद होतं त्यांचं. ते मी त्यांना विचारलं, मला तुम्ही इथे काम करायला देता का? त्याने आलं तू 6 महिने मोफत तू काम कर, एक रुपया ते भाडं देऊ नको.
पण त्या असे माणसाचं खरोखर असं दुःखद निधन झाल्यामुळे खरोखर सगळ्यांवर एकदम शोककळा पसरले आहे आणि त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केलेला आहे माझ्या जीवनात. ते माझे खरोखर गॉडफादर होते. त्यांच्याबद्दल मी माझ्या वडिलांप्रमाणेच ते मला होते आणि मी त्यांच्याबद्दल मी आणि काही सांगू शकत नाही. 10-12 वर्ष ते काम करतो आहे. चांगल्यापैकी मला सपोर्ट केला त्याने. माझं ऑपरेशन झालं कोल्हापूरला, त्यावेळी आपलं दुकान बंद करून ते माझ्यावर 4 दिवस कोल्हापूरला होते. एवढं ते खरोखर चांगलं व्यक्तिमत्व होतं. घरातले संबंध असे त्यांचे संबंध आमचे होते. ते कधी आम्हाला मालक आणि नोकर किंवा तुमचं ते भाडोत्री असं कधी त्यांनी आम्हाला भेदभाव केला नाही कधी. गेली 15 वर्ष मी त्यांच्याकडे व्यवसाय करतो इथे. अतिशय चांगले मालक होते, आमचे संबंध चांगले होते. हो, अतिशय जीवाभावाचे संबंध. समोरच्या माणसावर खूप प्रेम करणारे, प्रत्येक गरजेला आम्हाला मदत करायचे, प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी असायचे, प्रत्येक कामात सपोर्ट करायचे. तुम्ही हे करा, मी आहे तुमच्या पाठीशी. कुठली नवीन गोष्ट सांगितली की त्याच्यासाठी खूप उत्साहित असायचे. ते बायको आणि त्यांची मुलगी हॉटेल चालवायचे, एकटे सगळं सांभाळायचे. बाहेरचा काउंटर, कस्टमरला सर्व्हिस द्यायचं काम तेच करायचे, ताटं उचलायचं काम पण तेच करायचे, कपडा मारायचं काम तेच करायचे आणि फास्ट सर्व्हिस असायची. जवळपास कुठेही त्यांच्यासारखी सर्व्हिस चांगली बघितलेली नाही आम्ही. एवढी सुंदर सर्व्हिस आणि क्विक सर्व्हिस. ज्या दिवशी मी माझा व्यवसाय त्यांच्या इथे सुरू केला त्या दिवशीपासून सगळी मदत आम्हाला ते करायचे. माझ्याकडे पैसे नसताना त्यांनी हे सगळं बांधकाम करून त्यांनी दिलेलं आहे. सगळं व्यवस्थित धंद्याला चालना दिली. मला कामात मदत करायचे. कुठे काय काम अडलेलं असेल, बाहेर जायचं असेल तर आमच्याबरोबर यायचे. चला जाऊया, आपण करून येऊया. त्यांनीच आम्हाला उभं केलं. आमच्यातून ते निघून गेलं म्हणजे आमच्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. आज 2000 साली माझी त्यांची पहिल्यांदा प्रथम ओळख झाली. त्यावेळी मी एका दारू कंपनीत सर्व्हिसला होतो UBमध्ये. त्यावेळी प्रथमतः मी इथे मार्केटिंगला आलो, त्यावेळी माझी त्यांची ओळख झाली. त्यानंतर 2002 साली त्यांची माझी एकदमच घसट ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी हे हॉटेल, परमिट रूम, बार वगैरे आहे हे सगळं मला चालवायला दिलं. त्यानंतर मी माझ्या भावालासुद्धा इथे आणून बिअरचं वेगळी लाईन करून त्यांना बिअर शॉप वगैरे करून त्यांनाही ह्या धंद्यात ओढलं. बोलायचं गेलं तर विनायक शेठ हे माझे गॉडफादरच ठरले सिंधुदुर्गात. माझं शिक्षण तसं कोल्हापुरात झालेलं, पण प्रॉपर इथला असल्यामुळे माझं येणं जाणं होतं, त्यामुळे त्यांची ओळख होती माझी आणि त्यांची. आणि खरंच वेळोवेळी त्यांनी भरपूर वेळा मला ह्या धंद्यात इथं आल्यानंतर भरपूर वेळा मदत केली. आणि ते सुद्धा जे स्वतःहून जेव्हा हॉटेल चालवत होते स्वतःचं, त्यावेळी त्यांच्यात एक वेगळीच कला होती. जरी कामगार नसले तरी ते एकटे सगळं हॉटेल हँडल करत होते आणि सगळ्यांना मनमिळावू स्वभाव असल्यामुळे कोणीही कस्टमर त्यांच्याबरोबर प्रेमानेच राहायचे. कुठल्याही कस्टमरबरोबर त्यांचे कधीच काही वाद झाले नाही. माझ्या ह्या 18 वर्षाच्या अनुभवात मी तुम्हाला सांगतो. तसंच बघायला गेलं तर त्यांचा एक दिलदार स्वभाव होता. एखादा कस्टमर खुश झालं तर त्याला असंच जेवणसुद्धा देऊन ते सोडत असेल. असं भरपूर वेळा मी माझ्या तर बघण्यात आलेलं आहे. पण असं कुठल्याही कामगारांच्यावर डिपेंड न राहता त्यांनी वेळोवेळी आपलं हॉटेल जरी माणसं नसली तरी स्वतः जेवण करून, स्वतः सर्व्हिस करून ते देत होते. 2002ला रुचिरा परमिट रूम आणि बार हे मला त्यांनी चालवायला दिलं. त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की बाबा हे असं चालवायला द्यायचं आहे आणि संदीप तू एक होतकरू आहेस आणि तुला बऱ्यापैकी ह्यातलं माहीत आहे, ह्या इंडस्ट्रीजबद्दल बऱ्यापैकी माहीत आहे. आणि माझा ओढा इकडे होताच पहिल्यापासून आणि त्यानंतर मी तो व्यवस्थित सांभाळत राहिलो आणि त्यांचाही माझ्यावर एवढा विश्वास बसला की बाबा ही टॅलेंटेड आहे ह्या बाबतीत. आणि त्यांनी कधीही मला असं म्हटलं नाही की बाबा आता तुझं 5 वर्ष झाले किंवा काय वर्ष झाले. आज मी 18 वर्ष चालवतो. मी कधी असं भाडेकरू असं इथं वावरलोच नाही. एक मालक कसंच वावरलो. आणि खरं ते माझे गॉडफादर ठरले. माझेच नाही, बाकी इतर जे दुकानदार आहेत त्यांचेसुद्धा ते गॉडफादर ठरले. जे भोगटे परिवार म्हटल्यानंतर बाजारातले भोगटे परिवार त्यांच्या वडिलांपासून किंवा त्यांची आताची पिढीसुद्धा एक सामाजिक कार्य, धार्मिक कार्यात अग्रेसर, मदत करायला सुद्धा ते पाठीपुढे बघायचे नाही आणि अजूनही त्यांचं कार्य तसं चालूच आहे. त्यांचे मोठे भाऊ वडिलांनंतर ते सुद्धा धार्मिक कार्यक्रम, सामाजिक, तसेच त्यांचे सर्व भाऊ विनायक भोगटेसुद्धा परोपकारी होते. त्यांनी आपलं वैभवसुद्धा स्वतःच्या पायावर चांगलं हॉटेल व्यवसाय करून लोकांना रुचिरा हॉटेलने त्यांनी संपूर्ण जिल्ह्याला भुरळ घातली होती. त्याचप्रमाणे अकाली निधन झाल्याबद्दल त्या सगळ्यांना धक्का बसला. कोणी असला आता ओळखीचा असू दे किंवा मुंबईले, ते स्वतः आपण तयार करायचे आणि त्यांना
वाढायचे, म्हणजे असं घरगुती पद्धतीत असं त्यांचं तो हातातच त्यांच्या रुचकरपणा होती आणि सदैव त्यांची आठवण राहील, त्याच्यात काही वाद नाही. अशा या दानशूर व्यक्तिमत्वाचं दुःखद निधन झालं. कष्टमय जीवन जगताना अनेक हाल अपेष्टा भोगल्या. स्वतःला 4 पैसे मिळाले नाही तरी चालेल, पण कमी पैशात लोकांना पोटभर आणि चांगलं जीवन मिळालं पाहिजे ही त्यांची इच्छा होती. अशा परोपकारी वृत्तीच्या कैलासवासी विनायक भोगटे यांना भोगटे, वंजारी, पोकळे, वाळके कुटुंबियांसह सिंधुदुर्ग लाईव्ह कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आमचे काका कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक पळणावर आठवण तुझी येत राहील. शोकाकुल श्री गणेश भोगटे, शिवसेना नगरसेवक, कुडाळ नगरपंचायत. आमचे सासरे कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल जावई श्री ललित नारायण वंजारे, शासकीय ठेकेदार, आमरड, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मुलगी सौ पूजा ललित वंजारे, आमरड, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे, जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. चेहरा होता हसतमुख, कधी ना दिले कोणाचं दुःख. मनी होता भोळेपणा, कधी न दाखवला मोठेपणा. उडून गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण. शोकाकुल पत्नी श्रीमती सुप्रिया विनायक भोगटे, मुली सौ पूजा ललित वंजारे, जावई ललित नारायण वंजारे, भाऊ सदानंद विजय उर्फ आप्पा, सुनील भोगटे, बहीण सौ मीना पोकळे, सौ कविता वाळके, भाऊजी श्री शरद पोकळे, श्री अवधूत वाळके, पुतणे विक्रांत, सुयश उर्फ राधाकृष्ण, पुतणी योगिता, मनीषा, अश्विनी, अलिशा, चुलत भाऊ अनंत, उल्हास, संतोष, संजय भोगटे, भोगटे, पावसकर, वंजारे, पोकळे, वाळके, पानारी, बिले, भिलारे आणि परिवार. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे, जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. आई बाबांचा होता तू लाडका, नाही कोणी त्यांना तुझ्यासारका. माघारी परतून ये रे माझ्या पाखरा, एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा. भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल रुचिरा परमिट रूम बार अँड रेस्टॉरंट, कुडाळ, संदीप भगवान नाईक, कुडाळ उद्यमनगर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे, जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक जाणे. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी. शोकाकुल शेखर एंटरप्राइजेस, प्रोप्रायटर शेखर काळप. चायनीजचे सर्व साहित्य, इन्सेस, प्लास्टिक ग्लास, चहा कप मिळतील. तसेच सर्व प्रकारचे चायनीज सॉस होलसेल आणि किरकोळ दरात उपलब्ध. स्थळ संत राहुल महाराज कॉलेज समोर, रुचिरा हॉटेलच्या बाजूला, भोगटे बिल्डिंग, उद्यमनगर, कुडाळ, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे, जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. शून्यामधुनी विश्व निर्मुनी, कीर्ती सुगंध वृक्ष फुलोनी. लोभ माया प्रीती देवनी, सत्य सचोटी मार्ग दावनी. अमर जाहला तुम्ही जीवनी. शोकाकुल रॉयल इनफिल्ड, श्री चिंतामणी ऑटो सर्व्हिस अँड गॅरेज, प्रोप्रायटर संदीप तेंडुलकर. सर्व गाड्यांची दुरुस्ती करून मिळेल. स्थळ हॉटेल रुचिरा नजीक, संत राहुल महाराज कॉलेज समोर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे, जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. लोक म्हणतात
की एक मित्र गेल्यानं दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही, पण हे कोणालाच कसे कळत नाही की 1 लाख मित्र मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. शोकाकुल, डीके आर्ट्स, प्रोप्रायटर डीके परब, सर्व प्रकारच्या गाड्यांवर रेडियम व अन्य प्रकारचे नंबर घालून मिळतील. संत राहुल महाराज कॉलेज समोर, रुचिरा हॉटेलच्या बाजूला, MIDC प्लॉट नंबर 56-1, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे. जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल, सौ योगिता लाडशेठ बिले पुतणी, श्री लाडशेठ दत्ताराम बिले जावई, कुमारी श्रुती लाडशेठ बिले नात, कुमार श्रेयस लाडशेठ बिले नातू. 12वा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी विनायक राधाकृष्ण भोगटे. जन्म 11 फेब्रुवारी 1959, मृत्यू 15 सप्टेंबर 2020. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल, सर्वेश बियर शॉपी, प्रोप्रायटर पप्पू नाईक, SN देसाई चौक, उद्यमनगर, कुडाळ.